दरम्यान पोलीस विभागाच्या कार्यक्रमात शिंदेंची गैरहजेरी होती असा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। फडणवीस आणि अजित पवार मात्र उपस्थित आहेत। एक मोठी बातमी आपण पाहतोय। पोलीस विभागाचा कार्यक्रम होता आणि त्यात शिंदेंची गैरहजेरी दिसली, तर फडणवीस आणि अजित पवार मात्र उपस्थित आहेत। त्यामुळे आता शिंदेंची नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसते, कारण की कालच आपण पाहिलं मंत्रिमंडळ बैठक होती, त्यावेळी सुद्धा शिंदेंच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता त्या बैठकीवरती आणि त्यावेळी त्यांनी अनुपस्थित राहिले होते। नंतर मात्र बैठक संपताच मुख्यमंत्री दालन त्यांनी गाठला आणि त्यावेळी जाब विचारला होता। काही प्रश्न होते जे शिंदेंच्या मंत्र्यांच्या मनात ते विचारले गेले होते। नाराजी थेटपणे दिसून आली होती आणि आता तर थेट एकनाथ शिंदेंची गैरहजेरी हे नाराज दाखवते। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, एकनाथ शिंदेंची ही गैरहजेरी म्हणजे उघड त्यांनी व्यक्त केलेली नाराजी आहे का? नक्कीच सध्या नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आझाद मैदानात पार पडलेला आहे। त्याचं निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघांना दिलं होतं। मात्र आजच्या या कार्यक्रमाला फक्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। एकनाथ शिंदे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीये, तर त्यांचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, त्यांचं शेड्यूलही समोर आलेलं नाहीये। मात्र काल जे आपण पाहिलंय की शिंदे गट आणि भाजपमधील जे काही वाद आहे तो समोर आलेला होता। मंत्र्यांमधील नाराजी आहे, पक्षप्रवेश, एकमेकांमधील कार्यकर्ते फोडाफोडी असेल यावरून जी काही नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे शिंदे आणि भाजप यांच्यातील जो वाद आहे तो चव्हाट्यावर आलेला होता। आणि अशातच आजच्या ज्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी हे कुठेतरी दोघांमधील विसंवाद किंवा नाराजीचं अधोरेखित होताना दिसत आहे। त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला गैरहजर का राहिले याबाबत स्पष्टीकरण स्वतः एकनाथ शिंदे त्यांचं कार्यालय देईल। मात्र जी माहिती आहे त्यानुसार आजच्या ज्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण होतं, त्यांच्यासाठी खुर्ची देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली होती, व्यवस्था करण्यात आली होती। मात्र एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत, त्यामुळे आता या चर्चा आहेत त्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। धन्यवाद गिरीश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।